नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 2025 रोजी होणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। मानसशास्त्राची स्वरूप व्याप्ती। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। मानस आणि शास्त्र या दोन शब्दापासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला आहे। मानस म्हणजे मन आणि शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास। 21व्या शतकात मानसशास्त्राचे शतक मानले जाते। मानसशास्त्र अभ्यासाची सुरुवात याची सुरुवात अरिस्टॉटलच्या काळापासून झाली। अरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेत्ता होता। डी एनिमा नावाचा ग्रंथ लिहिलेला त्यात आत्म्यासंबंधी विचार त्यांनी मांडले आहेत। व्याख्या बघूया अरिस्टॉटल यांची। आत्म्याचे शास्त्र हे ते मानसशास्त्र अशी व्याख्या अरिस्टॉटल यांनी केली आहे। प्लेटोच्या मतानुसार रिपब्लिक नावाच्या ग्रंथात व्यक्तिभिन्नते संबंधी विचार मांडले। मानसशास्त्राच्या व्याख्या बघूया आता। मॅकडुगल यांच्या मतेनुसार मनाचा अभ्यास करणारे ते शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय। मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभवनिश्चित व वर्णनात्मक शास्त्र होय। विल्यम वुंट यांच्या मते पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा काढण्याचा मान विल्यम वुंट यांना दिला जातो। त्यांच्या मतानुसार मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनते। फ्राईड यांच्या मतानुसार मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय। वॅटसन यांच्या मते वॅटसन हे वर्तनवादी अमेरिकन शास्त्रज्ञ होते। मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या केली आहे। मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांच्या मतेनुसार मानव आणि मानवेतर प्राण्यांचा वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र म्हणून अशी त्यांनी व्याख्या केली आहे। वुडवर्थ यांनी B=SOR म्हणजे बिहेवियर सिम्युलस ऑर्गॅनिझम प्लस रिस्पॉन्स म्हणजे वर्तन, उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया मिळून मानसशास्त्राची उत्पत्ती होते असं त्यांनी मांडलेलं आहे। तर शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या बघूया आता। फोबेल, हर्बर्ट व पेस्टलॉजी हे विचाराचे उद्गाते आहे। सी स्किनर अध्यापनाशी संबंधित असणारी मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असं त्यांनी शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या केली आहे। जड यांनी शिकणाऱ्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय। तर ग्रुंथी व पॉवर्सच्या मतानुसार जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय। तर अध्ययन व अध्यापन प्रक्रियेचा मानसशास्त्राचे काय संबंध आहे तो बघूया। तर शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास। सर्वांगीण विकासात शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक व नैतिक विकास समाविष्ट आहे। शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय। शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये काय आहे ते बघूया। शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे। शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे। शिक्षण ही त्रिकोणात्मक प्रक्रिया आहे। शिक्षण ही मानसिक व सामाजिक प्रक्रिया आहे। शिक्षण औपचारिक, अनौपचारिक आणि सहजपणे दिले जाते। शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे। तर ही झाली मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।